पर जो यहाँ पर जो मौजूद है, सबसे पहले मैं जनाब फारूक साहब काफी बात आप ध्यान में रखना। हमें जिस इंसान के मुकद्दर में जो लिखा वो होकर रहता है, सिर्फ हमारा काम है कि मांगनी करना, हक के लिए लड़ना। ये कुछ लोग बात को नहीं समझते, इसमें राजकारण लाते, गलत फहमी लाते, नाराजगी लाते, नाइटोफाई लाते। मैं तमाम लोगों से, हमारे शहर के जिम्मेदारों से, शहर हो चाहे जिला रंधे, उनसे अपील करूंगा, गुजारिश करूंगा, खास सोशल ग्रुप के माध्यम से अपने गिले शिकवे, नाराजगी, नाइटोफाई और राजकारण को बाजू को रखते हुए कौम में मिल्लत के लिए, भलाई के लिए ये अभी वक्त है हमें कि अपने समाज में, अपने कौम में एकता, एक मौलाना हरीश कासमी साहब अपने ख्यालात के इजहार करेंगे। दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केलेली आहे भाषणामध्ये। काय भारतीय जनता पार्टी नाही, या देशाला लागलेली दलिंद्री आहे। भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा म्हणजे या देशाला लागलेली दलिंद्री यांनी पाक या देशाचं वाटोळ केले, सत्यानाश झाला त्यांच्यामुळं। आता त्यांना आता दुसऱ्या देशात जावं लागेल। आता वातावरण गरम झाले, त्याच्यात त्यांनी भाजून निघून म्हणजे झालं। फारुक भाई शास्त्रींना पाठिंबा दिलेला आहे, तुम्ही का पाठिंबा दिलेला आहे सोलापूरच्या विकासावरती? अरे का पाठिंबा दिला म्हणजे आमची जबाबदारी आहे। आमच्या भावावरती जर अन्याय केला जात असेल तर आमचं कर्तव्य पाठिंबा द्यायचं। खरं तर ही महापालिका कोणाच्या बापाची जागिरी नाही किंवा या एका पक्षाची, भाजप ह्या पक्षाची मक्तेदारी नाही। भाजप तिथं सत्यात बसलाय म्हणजे शांतपणे केला म्हणजे चालतोय का? आम्हाला माहित नाही का काय त्यांनी दिवं लावलेत। अहो त्यांनी पेट्या मतदानाच्या दुसऱ्या आणून ठेवल्या, बोगस। अहो ती बोगस मतावर निवडून आले। त्यांच्यात जर दम असताना खुलेआम बॉलेट पेपरवर त्यांनी मतदान घेतलं असतं, मग त्यांना गहू आणि पोळ्या कळलं असतं, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं। परंतु ही भाजपवाले यांना माहित झालेलं आहे की ही जनता रस्त्यावर उतरणार नाही, जनता गप्प बसेल। पण त्यांना आता कळून चुकलं, जेव्हा दिल्लीतलं जंतर मंतर जेव्हा आग लागलेली आहे तेव्हा या भाजपवाल्याला कळलं की आता ही त्यात जळून राख होतील। या ठिकाणी जाणून बुजून तुमचे माहित चालत ना, या ठिकाणी जाणून बुजून जातीवादी पैदाशी भाजपवाल्यांनी आणि जातीचा ज्याच्या डोक्यामध्ये किडा वळवळतोय अशा काही नेत्याच्या सांगण्यावरून या महापालिकेत बसलेला आयुक्त ही प्युअर, मला तर वाटायला लागलं ही जातीवादी आहे। याचं रक्त टेस्ट करायची वेळ आलेली आहे। शाब्दिक बाई, त्यांच्याकडे डॉक्टर नसेल तर तुमची ऐपत आणि परिस्थिती आहे, एक डॉक्टर द्या सिव्हिल हॉस्पिटल मधला आणि त्या आयुक्ताचं रक्त चेक करा, नेमकं त्याचं लालच रक्त आहे का ती जातीवादी आहे? कारण मला तर वाटायला लागलंय ही आयुक्तच जातीवादी आहे। म्हणून जाणून बुजून मुसलमान बांधवांना निधी दिला जात नाही, त्यांना टार्गेट केलं जातंय। पण अशा लोकांना मी सक्त ताकीद देतोय, कृपया सोलापूर जिल्ह्यात असं कधीही झालं नाही। तुम्ही जातीवाद निर्माण करू नका, याचा पडतास, याचा परिणाम वाईट होईल। मी तुम्हाला ताकीद देतोय आणि तात्काळ ज्या ज्या ठिकाणी निधी अडवला आहे ती निधी तात्काळ त्यांना देऊन त्यांचा विकास करा। जर का तुम्ही मुसलमान समाजावरती नांगर फिरवण्याचा काम कराल, त्यांच्या विकासावर बुडलीजर फिरवाल, तर ही शाब्दिक, फारुक आणि मुसलमान समाज बांधव जेव्हा खवळून रस्त्यावर येतील, आयुक्त साहेब तुम्हाला खुर्चीवर बसायचं मुश्किल केलं जाईल।